सुप्रभात, नमस्कार. मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी बघणार आहोत अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबतची. या अपघातातल्या मृतांचा आकडा 265 वर गेलाय. यात विमानातील 229 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. विमान कोसळलेल्या सरकारी रुग्णालयातील 24 जणांचाही या अपघातात मृत्यू झाला. अहमदाबादहून लंडनला 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान मेघानी नगर परिसरात कोसळलं. विमानानं अहमदाबादहून काल दुपारी 1:31 केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच विमान खाली कोसळलं. हे विमान काल अहमदाबादच्या गुजसेल एअरपोर्टवरून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांमध्ये हे विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीमध्ये घुसलं आणि यात 241 प्रवासी आणि ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं त्या इमारतीतल्या 24 जणांचा मृत्यू झाला. बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची ही इमारत होती. कसं हे विमान कोसळलं टेक ऑफ नंतर त्याची ही दृश्य अक्षरशः 44 सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं झालं. या अपघातात 265 जणांचा मृत्यू झालाय. 241 प्रवासी क्रू मेंबर्स आणि 24 जण हे ज्या इमारतीवर विमान कोसळलं त्या इमारतीतले होते. तर काल दुपारच्या या विमान अपघातानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादला जाणार आहेत. ते अहमदाबादमध्ये ज्या ठिकाणी विमान दुर्घटना घडली त्या ठिकाणाची पाहणी करतील. रुग्णालयात जाऊन जखमींचीही विचारपूस करण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम नायडू आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील यावेळेला उपस्थित असतील. अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती पंतप्रधान यावेळेला घेतील. तर अहमदाबादमधील विमान कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय. अखेरच्या 44 सेकंदात घडलेल्या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झालाय. कसं या विमानानं टेक ऑफ घेतलं आणि त्यानंतर 44 सेकंदात विमान मेघानी नगरमध्ये इमारतीमध्ये घुसलं. काय नेमकं घडलं त्या शेवटच्या 44 सेकंदांमध्ये त्याची ही दृश्य. विमानानं टेक ऑफ घेतलं आणि त्यानंतर 7.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानी नगरमध्ये बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीमध्ये हे विमान थेट घुसलं. टेक ऑफ घेतल्याचं दिसतंय, मात्र टेक ऑफ घेतल्यानंतरही विमानाचं पुढचं टोक हे वर जात नव्हतं आणि त्यानंतर विमान थेट इमारतीमध्ये घुसलं. अपघातापूर्वीचा विमानातला एक व्हिडिओ समोर आलाय. एका प्रवाशानं हा व्हिडिओ काढला होता. एअर इंडियाच्या विमानातला हा व्हिडिओ आहे. जे विमान काल दुपारी दुर्घटना ज्या विमानाची झाली त्याच विमानाच्या आतले हे प्रवासी आणि त्यातल्याच या महिला प्रवाशानं काढलेला हा व्हिडिओ. कदाचित ही महिला प्रवासी पहिल्यांदाच लंडनला निघाली असेल, त्यामुळेच एक व्हिडिओ काढून आपल्या नातलगांना पाठवण्याची तिची इच्छा असावी म्हणून कदाचित या प्रवाशानं, या महिलेनं हा व्हिडिओ काढला असेल विमानातला. मात्र हा व्हिडिओ अखेरचा व्हिडिओ असेल याची पुसटशी ही कल्पना या महिलेला नव्हती. विमान टेक ऑफ घेण्यापूर्वीचा हा व्हिडिओ. तर गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अद्यापही बचाव कार्य सुरूच आहे. दुर्घटनेला 12 तासांहून अधिक कालावधी उलटून गेलाय, तरी काही भागामध्ये अद्याप आग धुमसते. मृतांची ओळख पटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मेघानी नगर परिसरात विमानाचे तुटलेले अवशेष विखुरलेले आहेत. ते अवशेष शोधण्याचं, गोळा करण्याचं काम सुरू आहे. अजूनही बचाव कार्य सुरू आहे. त्यानंतर इथे साफसफाई केली जाईल. 12 तासांहून अधिक काळ लोटलेला आहे, मात्र अजूनही इथे आग धुमसते.
आपण जर ही दृश्य बघितली तर त्याहून आपल्याला एक अंदाज येईल की ही इमारत जी आहे ती पूर्णतः यामुळे अनेक जे प्रवासी होते आणि बचाव कार्य दुर्घटनास्थळी सुरू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आग अजूनही धुमसते तिथे अजूनही फायर ब्रिगेडच्या जवानांकडून पाण्याचे फवारे मारले जात आहेत। आग पूर्णतः विझल्याशिवाय इथले विमानाचेही सगळे पार्ट्स उचलता येणार नाहीये। संपूर्ण हा भाग, हा परिसर काळाकुट्ट झालेला आहे। ज्या इमारतीवर विमान कोसळलं ती इमारतही पूर्णतः काळी झाली। अजूनही धूर इथून निघतोय। लाखभर लिटर इंधन या विमानात होतं आणि हे विमान कोसळलं। इंधन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या दुर्घटनेची व्याप्ती मोठी आहे, म्हणूनच यात सर्व जणांचा मृत्यू झालाय। चमत्कारिकरित्या फक्त एकच प्रवासी यात वाचलाय। तर एअर इंडियाचे हे विमान कसं कोसळलं ते आपण बघूया। विमानानं टेक ऑफ घेण्यासाठीची तयारी पूर्ण केली, टेक ऑफ घेतला आणि त्यानंतर पायलटला विमानात बिघाड झाल्याचं कळलं आणि हे विमान थेट इमारतीमध्ये घुसलं। सध्या 800 फुटांवर किंवा मग त्यापेक्षा अधिक उंचीवर हे विमान होतं आणि तिथून ते टेक ऑफ नंतर थेट एका इमारतीत घुसलं। तर विमान दुर्घटनेमध्ये एक प्रवासी जिवंत सापडलाय। सीट नंबर 11A वरील हा प्रवासी जिवंत आहे। चमत्कारच म्हणावा असा हा प्रवासी बचावलाय। जखमा त्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत। स्वतः प्रवासी चालत तिथून निघाला। रमेश विश्वकुमार असं या प्रवाशाचं नाव आहे। त्याच्यासोबत त्याचा एक नातलगही होता, मात्र त्याचा मृत्यू झालेला आहे। दुर्घटना घडली त्यावेळेला बेशुद्ध पडला। ज्यावेळेला शुद्धीवर आला त्यावेळेला त्याला आपल्या आसपास सगळ्यांचा मृत्यू झालाय लक्षात आलंय। दुर्घटनेमध्ये सगळेजण गेले ते लक्षात आलं। त्यानंतर भीतीपोटी हा प्रवासी तिथून धावत सुटला आणि तिथे परिसरात असलेल्या सगळ्या नागरिकांनी त्याला त्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये नेलं आणि त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत। तर एअर इंडियाचा या दुर्घटनाग्रस्त विमानात 12 क्रू मेंबर्स होते। एकूण 242 प्रवासी होते। यात 169 भारतीय प्रवासी होते ज्यांचा मृत्यू झालाय। यामध्ये भारतीय 169 प्रवासी होते, ब्रिटिश नागरिक होते 53, पोर्तुगालचे 7 नागरिक होते, कॅनडाच्या एका व्यक्तीचाही समावेश आहे, तर 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स होते। त्यातल्या महाराष्ट्रातल्याही नागरिकांचा समावेश आहे, तर एक पायलट हे महाराष्ट्रातले होते। तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून लंडनला जात होते। त्यांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला। त्यांच्या अहमदाबाद विमानतळावरचा अखेरचा व्हिडिओ समोर आलाय। तसंच विमानात बसल्यानंतर एका प्रवाशानं त्यांच्यासोबत सेल्फी काढलाय। त्यात रुपाणी मागे बसलेले स्पष्टपणे दिसतात। त्यांचा हा अखेरचा प्रवास ठरलाय। रुपाणी ज्यावेळेला एअरपोर्टवर पोहोचले त्यावेळेचा हा व्हिडिओ तिथल्या उपस्थितांपैकी कुणीतरी काढलेला आहे आणि त्यानंतर ते विमानात बसलेले दिसत आहेत। त्यांच्या समोर एक महिला प्रवासी आहे, तिनं हा सेल्फी काढलेला आहे। या फोटोमध्ये विजय रुपाणी मागे बसलेले दिसत आहेत। त्यांच्या पत्नीला भेटण्यासाठी म्हणून ते लंडनला निघाले होते, मात्र ही भेट होऊ शकली नाही कारण या दुर्घटनेमध्ये विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला। काल दुपारी दुर्घटना घडली त्यानंतर साधारण अर्धा तासातच विजय रुपाणी सुद्धा या विमानात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। तर या भीषण दुर्घटनेमध्ये विमान जळून खाक झाले। विमानाचे काही पार्ट इथे इतस्तत पडलेले दिसतात, त्याचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। विमान सध्या 800 फुटांवरून कोसळलं, त्यानंतर मोठा स्फोट होऊन आग लागली आणि संपूर्ण परिसरामध्ये विमानाचे तुकडे तुकडे पडलेले दिसत आहेत। अनेक पार्ट्सचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। विमानाची
विमानाच्या सगळ्या पार्टचा चक्काचूर झाला. अक्षरशः सांगाडा फक्त या विमानाचा इथे दिसतोय. काल दुपारी 1:30च्या सुमाराला विमानानं टेक ऑफ घेतला आणि त्यानंतर 7.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या BJ मेडिकल कॉलेजच्या इमारतीमध्ये हे विमान घुसलं आणि यातल्या 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानाच्या या पार्टचा चक्काचूर झालाय. विमानाचा अक्षरशः सांगाडा फक्त इथे शिल्लक दिसतोय. विमानाचे प्रवासी होते, त्यांचं नेमकं काय झालं असेल याचा अंदाजही आपण बांधू शकत नाहीये. अक्षरशः या विमानातले जे प्रवासी होते त्या मृतदेहांची ओळख पटवणं ही कठीण झालेलं, अक्षरशः कोळसा झालेला आहे. असं ज्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत जखमींवर किंवा ज्या रुग्णालयामध्ये मृतदेह नेलेले आहेत त्या रुग्णालयातल्या डॉक्टर्सकडून ही माहिती देण्यात येते की या मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झाला आहे, त्यामुळे ओळख पटवणं कठीण झालेलं आहे. त्यामुळे आता तातडीनं DNA टेस्ट करून त्यांच्या नातलगांना त्यांचे मृतदेह सुपूर्द केले जातील. तर या भीषण अपघातामध्ये कॅप्टन सुमित सबरवाल हे देखील होते. मुंबईतल्या पवईतल्या हिरानंदानीमधले कॅप्टन सबरवाल रहिवासी होते. या भीषण दुर्घटनेमध्ये सबरवाल यांचाही मृत्यू झालाय. सुमित सबरवाल यांचा विमान चालवण्याचा मोठा अनुभव होता. 8,800 तासांचा त्यांचा विमान चालवण्याचा अनुभव होता. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत सुमित सबरवाल हे सुद्धा ठार झालेत. त्यांचा हा प्रवास अखेरचा प्रवास ठरलाय. महाराष्ट्रातले सुमित सबरवाल मुंबईत पवईमधल्या हिरानंदानीमध्ये राहत होते. तिथे ते रहिवासी होते. तर एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानात महाराष्ट्राच्या अपर्णा महाडिक सुद्धा होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. तटकरे यांचा भाचा अमोल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत. अमोल हे देखील स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत, तर त्यांची पत्नी अपर्णा या क्रू मेंबर होत्या. मात्र त्यांचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला. सिनियर क्रू मेंबर होत्या अपर्णा महाडिक, त्यांचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला. तर एअर इंडियाच्या विमानात पनवेलमधील मैथिली पाटील देखील होत्या. कालच नाव्हा गावातून त्या ड्युटीसाठी म्हणून दुपारी गेल्या होत्या. आई वडील या दोघी बहिणी आणि एकुलता एक भाऊ असलेल्या अशा कुटुंबातील मैथिली या सर्वात मोठ्या होत्या. क्रू मेंबरमध्ये त्यांचा समावेश होता. कालच त्या नाव्हा गावातून ड्युटीसाठी म्हणून गेल्या होत्या. मात्र त्यांची ही ड्युटी अखेरची ठरली आहे. या दुर्घटनेमध्ये त्यांचाही मृत्यू झाला. महाराष्ट्रातले हे 2 क्रू मेंबर आणि 1 पायलट अशा तिघांचा मृत्यू झालाय. तर अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसलाय. विमान अपघातामुळे अहमदाबाद विमानतळ काही वेळ बंद ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे पुण्यातून अहमदाबादला जाणाऱ्या 2 विमानांना फटका बसलाय. एका विमानाच्या उड्डाणाला 5 तास उशीर झालाय, तर दुसऱ्या विमानाला 1 तास उशीर झालाय. दुपारी 3 वाजता अहमदाबादसाठी उड्डाण करणारं विमान रात्री 9 वाजता या विमानानं उड्डाण केलंय. अहमदाबाद विमान अपघातानंतर आता मुंबई विमानतळ परिसरातील झोपडपट्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या आहेत. या झोपड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीये. सर्वपक्षीय नेत्यांनी या झोपड्या हटवण्यास विरोध केलाय. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून फरेल झोनमधील इमारती आणि झोपड्यांचं पुनर्वसन रखडलंय. भविष्यात दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल असा सवाल आता अहमदाबादमधल्या या दुर्घटनेनंतर विचारला जातोय. तर 1978 नंतर एअर इंडियाच्या विमानाचा सर्वात मोठा अपघात अहमदाबादमध्ये घडलाय. या अपघाताची दृश्य अनेकांना धडकी भरवणारी होती. मात्र या अपघातावेळी नेमकं काय घडलं बघूया या स्पेशल रिपोर्टमधून. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ एअर इंडिया 171 अहमदाबाद ते गॅटविक या विमानानं रनवे नंबर 23 वरून 1:23 लंडनच्या दिशेनं टेक ऑफ केलं.
या विमानाचे कॅप्टन होते 8000 तासांचा अनुभव असलेले सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर. मात्र अवघ्या काही मिनिटात हे विमान मेघानी नगर मधल्या नागरी वस्तीत कोसळले. या विमानात 12 क्रू मेंबर्स आणि 242 प्रवासी होते. यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक, कॅनडाचा 1 नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते आणि 12 क्रू मेंबर्समध्ये महाराष्ट्रातील अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील होत्या. मेघानी नगरमधलं बीजे मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल. दुपारच्या जेवणाची वेळ असल्यानं मेसमध्ये मुलं जेवायला बसली असताना अचानक मोठा आवाज झाला आणि आगीचे लोळ उठले. एक क्षण सगळं सुन्न झालं. धुराची लोट विरल्यानंतर हॉस्टेलच्या परिसरात दिसलेलं चित्र भयावह होतं, विषण्ण करणारं होतं. या दुर्घटनेबाबतच्या बातम्या पाहिजेत. मात्र आता आपण बातम्या बघणार आहोत राज्यातल्या पावसाबाबतच्या. कोल्हापूर शहरासह जोरदार पाऊस परिसरामध्ये बरसलाय. गेल्या आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसानं मुसळधार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला आणि पाऊस सुरू झाला. ढगफुटी सदृश्य पाऊस शहरातल्या अनेक भागांमध्ये कोसळला, त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे वाहन चालकांचेही हाल झालेत. जयंती नाल्याला पूर आलाय. पाण्यात अनेक वाहनं देखील बंद पडली. पुणे बंगळुरू महामार्गावरील उजळाईवाडी मार्ग देखील पाण्याखाली गेलाय. ढगफुटी सदृश्य पाऊस या भागामध्ये झाला आणि रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत. रस्त्यांना उड्यांचं नाल्यांचं स्वरूप आलेलं दिसतंय आणि त्याच पाण्यात गाड्या पुढे दामटवण्याचं काम या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांचं सुरू आहे. तर कोल्हापुरातल्या सरनोबतवाडी येथील माळी कॉलनी परिसरामध्ये ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून 13 वर्षांचा मुलगा वाहून गेलाय. अमन भालदार असं या मुलाचं नाव. खाजगी क्लाससाठी तो मनेरमळा परिसरामध्ये आला होता. तिथून घरी जात असताना ही दुर्घटना घडली. कोल्हापूरच्या परिसरामध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. जवळपास तासभर पडलेल्या या पावसामुळे अनेक ओढे नाल्यांना पूर आला आहे. सरनोबतवाडीतल्या माळी कॉलनी इथे ओढ्यावर आलेल्या पुलावरून अमन भालदार हा घरी जात होता. मात्र पाण्याचा त्याला अंदाज आला नाही आणि तो ओढ्याच्या पात्रात ओढला गेला. स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वाहून गेलाय. कोल्हापूरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. यामुळे अनेक घरांसह साहित्याचंही नुकसान झालंय. शास्त्रीनगर रेसिडेन्सी कॉलनी इथल्या सुभाष अप्पासाहेब घाडगे आणि शुभांगी सुभाष घाडगे यांच्या घरामध्येही ओढ्याचं पाणी शिरलं होतं. त्यांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. तर पिंपरी चिंचवड शहरातही काल रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी तुंबलं होतं. रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि याच तुंबलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नालेसफाईचा दावा यामुळे फोल ठरलाय. तर राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. अलर्ट दिल्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं प्रशासनानं सांगितलंय. रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.